रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दिवाळी महाफेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत झुला साडीच्या असंख्य व्हरायटी, हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध. सुरतच्या रेट मध्ये रवींद्र मध्ये खरेदी. आलिया ड्रेस, नायरा ड्रेस, खास दिवाळी कलेक्शन, लहान मुलांचे कार्गो शर्ट, डिजिटल प्रिंटेड शर्ट, जेंट्स शर्ट, फॉर्मल, चेक्स, प्लेन शर्ट बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध. जिंका बंपर लकी ड्रॉ. प्रथम बक्षीस दुचाकी, द्वितीय बक्षीस LED टीव्ही, तृतीय बक्षीस फ्रीज, चतुर्थ बक्षीस मिक्सर. तर मग धूम धडाक्याची दिवाळी. खरेदीला येताय ना? रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. सांगली जिल्ह्यातील 84 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी चुरशीनं मतदान झाले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यात 82.15% मतदान झालं. यामध्ये 1,81,579 मतदारांपैकी एकूण 1,49,173 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय. 71,719 स्त्रिया आणि 77,453 पुरुष मतदारांनी मतदान केले. किरकोळ वादावादी वगळता मतदान शांततेत पार पडलं. उद्या सकाळी मतमोजणी संपन्न होणार आहे. मिरज, शिराळा आणि तासगाव या 3 तालुक्यात गाव कारभारी निवडण्यासाठी मोठी चुरस दिसून आली. जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतींपैकी 13 ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध झालेत. तसेच 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाले आहेत. उर्वरित 84 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आणि 218 तर सदस्य पदासाठी 663 जागांसाठी 1,512 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रविवारचा दिवस असल्याने सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान केंद्रावर गर्दी दिसत होती. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी रंगली आहे. काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आमने-सामने आहेत. मिरज तालुक्यातील हरिपूर, नांद्रे आणि जानराववाडी, कवटेमंका तालुक्यातील ढालगाव, मळणगाव, कोकळे, दुधेभावी, ढोलेवाडी आणि देशिंग तसेच पलूस तालुक्यातील कुंडल आणि आमनापूर या संवेदनशील ग्रामपंचायतीत मतदानावेळी मोठी चुरस होती. खानापूर तालुक्यात देखील मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. महाराष्ट्राला नाटकांची फार मोठी परंपरा आहे. महाराष्ट्र आणि बंगाल या ठिकाणीच नाटक सुरू आहे. महाराष्ट्राला असलेली अनेक वर्षांची नाट्य परंपरा जतन करण्याचं काम आम्ही कलावंत करतो असं मत दिग्दर्शक, रंगकर्मी आणि नाट्य निर्माते डॉक्टर प्रशांत दामले यांनी व्यक्त केलंय. नाट्य क्षेत्रात अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते प्रशांत दामले यांना प्रदान करण्यात आलाय. आज रंगभूमी दिन कामगार मंत्री तथा पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते प्रशांत दामले यांचा गौरव करण्यात आलाय. गौरव पदक, रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीमार्फत गेले 55 वर्ष हा पुरस्कार दिला जातो. यावेळी बोलताना डॉक्टर दामले म्हणाले, ज्या विष्णुदास भावे यांनी नाटक सुरू केलं त्यांच्या नावाने मला हा पुरस्कार मिळाला हे मी माझं भाग्य समजतो. हा पुरस्कार मी मनापासून आणि प्रामाणिकपणे स्वीकारतो. या पुरस्काराची जबाबदारी मी ओळखतो. त्यानुसार मी माझं काम करीन अशी ग्वाही त्यांनी यावेळी उपस्थित रसिकांना दिली. गौरव पदक प्रदान कार्यक्रमानंतर त्यांची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये डॉक्टर प्रशांत दामले यांच्या जीवनातील अनेक पैलू सर्वांसमोर त्यांनी मांडले. या मुलाखतीमध्ये डॉक्टर प्रशांत दामले हे म्हणाले, नाटकात काम करण्यास माझ्या घरातून पूर्णपणे विरोध होता. मी या क्षेत्रात आलो नसतो तर गायक अथवा बॅडमिंटनपटू झालो असतो. ते म्हणाले, नाटक ही एक प्रकारची नशा आहे. या क्षेत्रात काम करणारे लोक दुसरीकडे जात नाहीत. नाटक आणि चित्रपट ही दोन्ही माध्यमे वेगवेगळी आहेत. राज्यातील 1.5 ते 2 कोटी जनता ही नाटक प्रेमी आहे. नाटक चांगलं असेल तर रसिक ते पाहायला येतातच. त्यांनी यावेळी असं बोलून दाखवलं. दिवाळीच्या तोंडावर शहरातील कापड बाजार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर स्थलांतरित करण्यावर एकमत झाले. बुधवारपर्यंत कापड विक्रेत्यांचा व्यवसाय न झाल्यास अन्य ठिकाणी बाजार भरवण्याचाही निर्णय घेण्यात आलाय. त्यानंतर विक्रेत्यांनी क्रीडांगणावर जाऊन स्टॉलचं बुकिंग सुरू केलं. यामुळे प्रशासनाने मोकळा श्वास घेतलाय. महापालिकेच्या इमारतीजवळील मदनभाऊ पाटील संकुलाच्या आवारात कापड बाजार भरतो. मुख्य बाजारपेठेत असणाऱ्या रस्त्यावर कापड बाजार असल्याने वाहतुकीची कोंडी होते. त्यासाठी महापालिकेने कापड विक्रेत्यांची सोय आंबेडकर क्रीडांगणावर केली होती, पण त्याला विक्रेत्यांनी विरोध केला. शनिवारी कापड बाजारावरून वाद विकोपाला जाऊन अग्निशामक गाडीवर दगडफेक करण्यात आली. रविवारी महापालिकेत प्रशासन आणि विक्रेत्यांमध्ये पुन्हा बैठक झाली. आयुक्त सुनील पवार यांनी बैठक घेतली. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, वैभव साबळे, जनसेवा भाजीपाला संघटनेचे शंभूराज काटकर, पृथ्वीराज पवार, माजी नगरसेवक अभिजित भोसले उपस्थित होते. बैठकीत बुधवारपर्यंत आंबेडकर क्रीडांगणावर कापड बाजार भरवण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत आयुक्त पवार म्हणाले की शहरात वाहतुकीची कोंडी होते, त्यासाठी बाजार स्थलांतर करण्याचा निर्णय घेतलाय. आंबेडकर क्रीडांगण
क्रीडांगणावर विक्रेत्यांसाठी सोयीसुविधा दिल्या आहेत. बुधवारी दुपारी 3 पर्यंत विक्रेत्यांनी क्रीडांगणावर बाजार भरवावा. त्यांचा व्यवसाय न झाल्यास राजवाडा चौक परिसरात त्यांचं स्थलांतर केलं जाईल. दिवाळी काळात बाजारपेठेत रस्त्यावर कापड विक्रेत्यांना बसू दिलं जाणार नाही, अशी ग्वाही दिली. इस्लामपूर येथील विनायक नगरमध्ये राहत्या घरी गेटचा दरवाजा उघडा असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सुमारे 4.5 लाख रुपयांचे दागिने आणि 5 लाखांची रोकड लंपास केल्याची घटना घडली. 3 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री शिवाजी कोरे यांच्या घराचा मुख्य दरवाजा उघडा असलेला फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील स्टोअर रूममधील लोखंडी कपाटातील सोन्याचे पदक, मणी, मंगळसूत्र, अंगठी, सोन्याच्या बांगड्या असा एकूण 4,34,000चे दागिने आणि 5 लाख रुपये रोख असा 9,34,000चा मुद्देमाल लंपास केला. शनिवारी सकाळी या चोरीचा उलगडा झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय हारगुडे, पोलीस उपनिरीक्षक परशुराम कांबळे यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घरफोडी झालेल्या परिसरात तपासणी केली. याबाबतची फिर्याद शिवाजी महादेव कोरे यांनी दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत. महानगरपालिकेकडून आयोजित दिवाळी उत्सव 2023चे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या हस्ते झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे या दिवाळी उत्सवाला रविवारपासून सुरुवात झाली आहे. रांगोळीपासून अंघोळीपर्यंत तर कपड्यांपासून फटाक्यांपर्यंत सर्व दिवाळीसाठी लागणारं साहित्य एकाच छताखाली उपलब्ध करून दिलंय. तसेच अम्युजमेंट पार्क, फूड पार्क आणि दररोज सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. सांगली शहरात रस्त्यावर बसून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांसाठी खास महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या संकल्पनेतून दिवाळी उत्सव 2023चं आयोजन करण्यात आले. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, वैभव साबळे, माजी नगरसेवक अभिजित भोसले, सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे आणि सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. महापालिकेने जागा भाड्यापोटी 1 ते 2,000 रुपयांचं शुल्क आकारले. विक्रेत्यांनी शुल्क कमी करण्याची मागणी केली. अखेर आयुक्तांनी 1,000 रुपये अनामत घेऊन जागा भाड्याने देण्याचा निर्णय घेतला. खानापूर तालुक्यातील साळशिंगे, देवनगर, गावठाण, भेंडवडे आणि राजधानी भेंडवडे या 4 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत चुरशीने पण शांततेत 85.30% मतदान झाले. एकूण 4,482 मतदारांपैकी 3,823 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 1,859 महिला आणि 1,964 पुरुष मतदारांचा समावेश आहे. मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडल्याचे तहसीलदार उदयसिंग गायकवाड यांनी सांगितले. आज खानापूर तालुक्यातील साळशिंगे, देवनगर, गावठाण, भेंडवडे आणि राजधानी भेंडवडे या 4 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत शांततेत पण चुरशीनं मतदान झाले. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण 4,482 मतदारांपैकी 1,859 महिला तर 1,964 पुरुष अशा एकूण 3,823 मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावला. 4ही ग्रामपंचायतींपैकी राजधानी भेंडवडे गावामध्ये सर्वाधिक 93.60% तर देवनगरमध्ये सर्वात कमी 79.92% मतदान झाले. साळशिंगेमध्ये एकूण 1,924 मतदारांपैकी 1,691 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याची टक्केवारी 87.89% इतकी आहे. देवनगरमधील 518 मतदारांपैकी 414 मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी 79.92%. तर गावठाण भेंडवडेमधील 1,712 मतदारांपैकी 1,411 मतदारांनी मतदान केले. त्याची टक्केवारी 82.42%. तर राजधानी भेंडवडेमधील 328 मतदारांपैकी 307 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्याची टक्केवारी 93.60% इतकी आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य ब्रँड ठरलेले रवींद्र वस्त्रनिकेतनच्या सर्व मिनी स्टोअरमध्ये दिवाळीच्या महासेलला सुरुवात झाली असून 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबरपर्यंत हा महासेल सुरू राहणार आहे. सगळ्यांची दिवाळीची खरेदी थेट रिटेलमध्ये होणार असून ग्राहकांचा मोठा फायदा होणार आहे. छोट्या छोट्या खरेदीवरती गिफ्टही मिळणार असून विस्तीर्ण वस्त्रदालने ग्राहकांना हवे असणारे नवनवीन व्हरायटी यामुळे रवींद्रच्या सर्व मिनी स्टोअर्सच्या ग्राहकांची गर्दी झाली आहे. इस्लामपूर, तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, तुंग, जत, शिरोळ, सावळज, कोळे, पलूस, आरवडे, संख, कडेगाव, कवटेमंकाळ आणि कर्नाटकमध्ये शिरूर, रायबाग, तेलसंग या ठिकाणीही मिनी स्टोअर्समध्ये ऑफर सुरू आहेत. प्रत्येक कांजीवरम, बनारसी, झुला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क,
कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध असून आलिया ड्रेस, नायरा ड्रेस, लहान मुलांचे कार्बो शर्ट, डिजिटल प्रिंटेड शर्ट, जेंट्स शर्ट, फॉर्मल, चेक्स, प्लेन शर्ट बंपर ऑफर्समध्ये उपलब्ध आहेत. यावेळी 999च्या खरेदीवर हे कुपन देण्यात येत असून बंपर लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आले. यामध्ये प्रथम बक्षीस दुचाकी, द्वितीय बक्षीस LED TV, तृतीय बक्षीस फ्रीज, चतुर्थ बक्षीस मिक्सर असे बक्षिसं देण्यात येणार आहेत. सोबतच दररोज भाग्यवान विजेत्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून गिफ्ट देण्यात येते. सध्या सर्वच मिनी स्टोअर्सला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद असून पर्यायाने बिलिंग आणि कॅश काउंटरमध्ये वाढ करण्यात आली आहे. या महासेलमध्ये लहान मुले आणि महिला वर्गाची खास मागणी असलेल्या साड्या आणि युवतींसाठीचे नवीन व्हरायटीचे ड्रेस मटेरियलवरतीही खास डिस्काउंट दिला जातोय. यासह अन्य खास ऑफर्समुळे महासेलला आधीच ग्राहक भेट देत आहेत. या महासेलमध्ये सर्व प्रकारच्या साड्या, ड्रेस मटेरियल आणि इतर कपडे असंख्य व्हरायटीत उपलब्ध आहेत. सांगलीत आज रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. नटराज पूजनानंतर स्थानिक कलाकारांनी नाट्यगीते सादर करून वाहवा मिळवली. विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर शरद कराळे यांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आलं. यावेळी कार्यवाह विलास गुप्ते, कोषाध्यक्ष मेधा केळकर, विश्वस्त जगदीश कराळे, विवेक देशपांडे, बलदेव गवळी, आनंदराव पाटील, प्राध्यापक डॉक्टर भास्कर ताम्हणकर, भालचंद्र चितळे, नाट्य परिषदेचे शाखाध्यक्ष मुकुंद पटवर्धन, सनीत कुलकर्णी, चंद्रकांत धामणीकर, श्रीनिवास जरंडीकर, हरिहर म्हैसकर, रवी कुलकर्णी, प्रदीप कुलकर्णी आदींसह नाट्यरंगकर्मी, नाट्यरसिक उपस्थित होते. नाटराज पूजनानंतर स्थानिक कलाकारांनी नाट्यगीते सादर केली. या कार्यक्रमाचा प्रारंभ अर्पिता नातू, भार्गवी सप्रे, रोहिणी, मृणाल, जान्हवी आणि ऋतुजा यांनी गायलेल्या नांदीने करण्यात आला. शैला देशपांडे, जय शंकरा, भार्गवी सप्रे, खेळेल का, अर्पिता नातू, मी पुन्हा वनांतरी, जान्हवी वाकणकर, मधुकर वनवन, आर्या खाडीलकर, युवती म्हणा, वृंदा गणपुरे, कोण तुझसम सांग, आदित्य भोसले, तोची विश्वंभर, श्रीपाद सोहनी, घेई छंद, अथर्व रत्नाकर, मम आत्मा, ऋतुजा पटवर्धन, नाही मी बोलत, शिरीन केळकर, श्रीरंगा, कमलाकांता आणि शर्वरी केळकर, अगा, वैकुंठाच्या राया आदींनी हार्मोनियमवर अथर्व रत्नाकर आणि तबल्यावर मुकुंद कागलकर, शिरीष पिसे आणि कल्याण देशपांडे यांनी साथ केली. या कार्यक्रमाचं संयोजन स्वर्धा खाडेलकर, राजेंद्र कानेटकर यांनी तर सूत्रसंचालन शशांक लिमये यांनी केले.